नमस्कार. मी डॉक्टर S.R. कट्टीमनी, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. सिंधुजन अकॅडमीचे सर्वेसर्वा डॉक्टर सुजित शिंदे सर व त्यांचे सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या या विचारमंथनाचा विषय आहे मौर्यकालीन इतिहास व ऐतिहासिकतेचे समालोचन. माझ्या या विचारमंथनाची सुरुवात मी माझ्याच एका व्याख्याने करेन आणि ते म्हणजे हिस्ट्री नेव्हर एंड्स. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. भूतकाळातील घटना या अमर्याद स्वरूपाच्या असतात. घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला सहाय्यकारी शास्त्रांची मदत घ्यावी लागते. इतिहासाच्या या सहाय्यकारी शास्त्रांची दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्याप्रमाणेच ऐतिहासिक संशोधनामध्ये भर पडत आहे. जसजशी ही संशोधनाची क्षितिज वाढत चाललेली आहेत तसतसे इतिहास जो आहे तोही वाढत चाललेला आहे. म्हणूनच हिस्ट्री नेव्हर एंड्स असं मी म्हणेन. माझ्या या आजच्या विचारमंथनाचा विषय आहे मौर्यकालीन इतिहास व ऐतिहासिकतेचे समालोचन. इंडिया व्हॉट वी कॅन लर्न फ्रॉम इट या मॅक्स मुलरच्या एका लेखामध्ये ते म्हणतात, मनुष्याच्या विचारशक्तीचा इतिहास घ्या किंवा आत्मज्ञान घ्या, अग्रेसराचा मान हिंदुस्थानासच मिळतो. भाषा, धर्म, पुराण, धार्मिक दंतकथा, तत्त्वज्ञान, रूढी किंवा कायदे, कला किंवा शास्त्र, कोणत्याही संस्कृतीचा विचार करा. तुम्हास तुमची इच्छा असो वा नसो हिंदुस्थानची कास धरावी लागेल. कारण मानवी ज्ञानाची इतकी सांगोपांग व उपयुक्त बोधप्रद माहिती हिंदुस्थानाव्यतिरिक्त कुठेही मिळणे शक्य नाही. यातच हिंदुस्थानच्या गौरवशाली इतिहासाचे महत्त्व वर्णन करता येईल. मौर्य वंशाची स्थापना भारतीय इतिहासातील महत्त्वाचे पर्व म्हणता येईल. राधाकुमुद मुखर्जी यांच्या मते मौर्य साम्राज्याची स्थापना ही भारतीय इतिहासातील ऐक्याची घटना होय. भारताच्या इतिहासाची वैभवशाली व साम्राज्यवादी मुहूर्तमेढ होय. व्ही एस स्मिथ म्हणतात, भारतीय इतिहासातील अंधार नष्ट करून प्रकाश आणणारी ही एक घटना आहे. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य वंशाची स्थापना केली. सम्राट अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन चंद्रगुप्त मौर्याने आपल्या राजघराण्याची सत्ता निर्माण केली. तेव्हापासून भारताचा सुसंबंधित व कालानुक्रमे अभ्यास करणे शक्य झाले आहे. म्हणून मौर्य साम्राज्याचे महत्त्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तसे मौर्य युगाचे आणखी काही वैशिष्ट्ये आपणास सांगता येतील. मौर्यांच्या एकछत्री साम्राज्याच्या प्रस्थापनेमुळे भारतामध्ये राजकीय ऐक्य तर निर्माण झालेच, पण परकीयांच्या ताब्यात गेलेला भारतीय प्रदेशही घेण्यात आला. सुस्थिर राजकारभारामुळे व्यापार, उद्योगधंदे, वाङ्मय, कला आदी क्षेत्रामध्ये भारताने विलक्षण प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. याच काळात भारतीय संस्कृती आणि धर्म यांचा प्रचार भारताबाहेर होऊन त्याची कीर्ती पसरलेली होती. परकीयांच्या आक्रमणामुळे झालेल्या पराभवाचा कलंक धुवून निघाला. या काळात मौर्य घराण्यात अशोकासारखा महान राजा होऊन गेला आणि प्रजेच्या सर्वांगीण सुखासाठी, प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणूनच सर्वच दृष्टीने मौर्य काळ हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड ठरतो. तत्कालीन भारतामध्ये शिशुनाग वंशानंतर मगधच्या सिंहासनावर नंद घराण्याची स्थापना झाली होती. या घराण्याची स्थापना नंदीवर्धन यांनी केली. त्यानंतर महापद्मानंद हा राजा झाला. जैन ग्रंथ व पुराणांनी त्यांचे उल्लेख हीन कुलातील असाच केलेला आहे. महापद्मानंद हा जरी जन्माने हीन असला तरी तो नंद वंशातील एक पराक्रमी सम्राट होता असा आपल्याला म्हणावं लागेल. त्याने इक्ष्वाकु, कुरु, पांचाल, अश्मक, कलिंग, चेदी व शूरसेन या क्षत्रिय राजांचा पराभवही केला होता. त्यामुळे पुराणात त्याचा उल्लेख दुसरा परशुराम असा केला आहे. मगध राज्याचा खूप विस्तार या काळात झाला असं म्हणावं लागेल. कलिंग देशाचा पराभव करून त्याने दक्षिणेतही मुसंडी मारली होती. त्याचे साम्राज्य अंगपासून अवंतीपर्यंत पसरलेले होते. महापद्मानंदाने सुमारे 25 वर्षे राज्य केले असे गृहीत धरले जाते. त्याची तिजोरी सतत धनाने भरलेली असायची. त्याचे लष्करी सामर्थ्य असामान्य होते व तो अतिशय धनलोभी होता. शिवाय तो हीन कुळातील असल्यामुळे जनतेच्या मनात त्याच्याबद्दल आदर नव्हता असं म्हणावं लागेल. तरी पण त्याचा पराक्रम व शौर्यामुळे मगध साम्राज्याचा सर्वत्र दरारा निर्माण झाला होता. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर अनेक दुबळे व कर्तव्यशून्य राजे मगधच्या सत्तेवर आले. धनानंद हा शेवटचा नटसम्राट होय. तो देखील अतिशय धनलोभी होता. संपत्ती ग्रहण करण्यासाठी त्याने जनतेवर अनेक जाचक कर लादले, प्रजेचे शोषण केले. त्यामुळे जनताही त्रस्त झाली होती. लोक त्याचा सतत तिरस्कार करू लागले. अशा परिस्थितीत चंद्रगुप्ताने नंद सत्तेचा पराभव केला व मौर्य वंशाची सत्ता मगध येथे स्थापित केली. दरम्यानच्या काळात भारतामध्ये परकीय आक्रमणे झाली, ज्यामध्ये पर्शियन व ग्रीक आक्रमणांचा आपल्याला उहापोह करता येईल.
पर्शियन आक्रमणाच्या बाबतीत आपणास सांगता येईल की पर्शिया व भारत यांचे संबंध बरेच प्राचीन असे होते. उभयतांच्या कल्पनांमध्ये साम्यता देखील होती. शिवाय व्यापारी संबंध होते. त्यामुळे भारत व पर्शिया यांच्यात जवळचे संबंध निर्माण झाले होते. भारतावर आक्रमण करणारा पहिला पर्शियन राजा हा सायरस होय. त्याचा कालखंड इसवी पूर्व 558 ते 530 हा होता. त्याने गांधार प्रदेशावरती आक्रमण केले होते. कापिशी हे शहर लुटले. सायरसचा प्रतिकार गांधार येथील राजा पुक्कुसाती यांनी केला. त्यानंतर दारियस प्रथम याने भारतावरती आक्रमण केले. गांधार, पश्चिम पंजाब व सिंध हे भाग त्याने पादाक्रांत केले. त्यामुळे त्याच्या राज्याची पूर्वेकडील सीमा राजपुतानाच्या वाळवंटापर्यंत पोहोचली. पर्शियाला भरपूर उत्पन्न मिळू लागले. भारतीय सैनिकांना पर्शियात मान होता. भारतीय लष्कराने ग्रीकांविरुद्ध लढण्यासाठी पर्शियास भरपूर सहाय्य केले होते. दारियस नंतर क्षया हा पर्शियांचा राजा झाला. इसवी पूर्व 468 ते 465 हा त्याचा कालखंड होय. त्याने ग्रीक देशावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. क्षयार्षेनंतर दारियस तिसरा पर्शियाचा सम्राट झाला. त्याचा अलेक्झांडरने इसवी पूर्व 331 मध्ये अर्बेलाच्या लढाईमध्ये पराभव केला. पर्शियन आक्रमणाचे काही भारतावरती परिणाम झाले होते. यामध्ये पर्शियन लोकांचे साम्राज्य वायव्य भारतावरती सुमारे 200 वर्षे टिकले. त्या काळात भारताचा पश्चिम आशिया, आफ्रिका व युरोप या प्रदेशाबरोबर व्यापार सुरू झाला होता. त्यामुळे पर्शियन चालीरीती, शिष्टाचार, शासन पद्धती या गोष्टींचा परिणाम भारतावरती झाला. व्यापारी संबंधांमुळे पर्शियन नाणी भारतात आली. त्यातील काही सुवर्ण नाणी व इतर धातूंची नाणीही आपल्याला सापडतात. भारतीयांनी पर्शियन नाण्यांचे अनुकरण केले. खरोष्टी लिपीचा वायव्य भारतात प्रसार झाला होता. कला व कौशल्य यावरतीही भारतीय लोकांवर परकीय कलेचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पर्शियनांच्या आक्रमणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणून अलेक्झांडरच्या स्वारीचा उल्लेख करावा लागेल. कारण पाश्चिमात्यांशी व्यापार वाढल्याने परकीयांना भारतीय संपत्तीचा मोह वाढू लागला. म्हणूनच ग्रीक आक्रमण झाले. यामध्ये अलेक्झांडरच्या स्वारीचे महत्त्व आपल्यास सांगता येईल. मौर्य काळाचा इतिहास जाणून घेत असताना अलेक्झांडरच्या स्वारीचे महत्त्व खूप आहे. पर्शियन आक्रमणानंतर अलेक्झांडर उर्फ सिकंदर या ग्रीक आक्रमकाने भारतावर स्वारी. तो मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप याचा पुत्र होता. त्याच्या मातेचे नाव ऑलेपिया असे होते. त्याचा जन्म इसवी पूर्व 356 मध्ये पेला या गावी झाला. प्रसिद्ध विचारवंत ॲरिस्टॉटलच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिकंदरला युद्धकलेचे फार आकर्षण होते. तलवारीवर त्याची भक्ती होती. ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान अलेक्झांडरला प्रभावित केले. इसवी पूर्व 400 मध्ये ग्रीस राष्ट्र वैभव संपन्न होते. ग्रीक लोकांनी पराक्रम व व्यापार, कला, साहित्य या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगतीही केली होती. दुसऱ्या फिलिपने आपल्या देशाचा विकास केलेला होता. सिकंदरला आपल्या गुरुबद्दल आदर होता. तो असे म्हणत असे की आई वडिलांनी मला स्वर्गाहून पृथ्वीवर आणले खरे, पण ॲरिस्टॉटलने मला पृथ्वीवरून स्वर्ग दाखविला. इसवी पूर्व 336 मध्ये वडिलांच्या खुनानंतर अलेक्झांडर हा गादीवर आला. यावेळी तो केवळ 20 वर्षाचा होता. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी, धाडसी व युद्धाचा छंद असलेला राजा होता. युद्ध जिंकण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी लष्करी तयारी देखील त्याने केली होती. यानंतर त्याने पर्शियाच्या साम्राज्यावर आक्रमण केले. यावेळी दारियस तृतीय याच्यात गागमेला या ठिकाणी युद्ध झाले. त्यास अर्बेलाचे युद्ध असे म्हणतात. या लढाईत दारियसचा पूर्ण पराभव झाला. इसवी पूर्व 331 मध्ये दारियसला ठार मारण्यात आले. अलेक्झांडरने पर्शियाची राजधानी पर्सेपोलिस काबीज केली. इसवी पूर्व 331 मध्ये सिस्तान व अफगाणिस्तानही त्याने जिंकले. अलेक्झांड्रियाचा म्हणजेच कंदहार या शहराची स्थापना त्याने केली. अलेक्झांडरने स्वतःच पर्शियाचा सम्राट म्हणून जाहीर केले. यानंतर तो भारताकडे निघाला. त्याची भारतावरील स्वारी अभ्यासत असताना यावेळची राजकीय परिस्थिती कशी होती हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी भारतातली राजकीय परिस्थिती अत्यंत शोचनीय होती. वायव्य भारतातील हिंदुकुश ते पंजाब अशी अनेक राज्ये स्वतंत्र झाली होती. सर्वच राज्यांमध्ये आपापसात भांडणे व लढाया चालत. त्यांच्या फुटीरवृत्तीचा अलेक्झांडरला फायदा मिळाला. बॅक्ट्रिया जिंकून इसवी पूर्व 327 मध्ये हिंदुकुश ओलांडून अलेक्झांडर हा गांधार देशात शिरला. त्याच्याजवळ जवळपास 1,20,000 पायदळ व 15,000 अश्वदळ असे होते. याच सुमारास तक्षशिलेच्या आंभी राजाने झेलममधील पौरव राजांविरुद्ध अलेक्झांडरला मदत मागितली. आपल्याच देशवासियांच्या विरोधात परकीयांची मदत मागण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. पुलकालावतीच्या अष्टक राजाने ग्रीकांशी लढा दिला,
परंतु तो मारला गेला. भारतातील अनेक राजांनी ग्रीकांची अधिसत्ताही मान्य केली. फक्त झेलम व चिनाब या दुआबातील पोरस राजाने ग्रीकांना आव्हान दिले. झेलम नदीला पूर आल्याने दोन्ही राजांचे सैन्य समोरासमोर 2 महिने होते. अलेक्झांडरने पोरसला बेसावर ठेवून तळाच्या उत्तरेस 17 मैलावरती नदी पार केली. ही बातमी कळताच पोरसने आपल्या मुलास रोखण्यास पाठवले, परंतु अलेक्झांडरशी लढताना तो ठार झाला. झेलमच्या कारीच्या मैदानात घनघोर युद्ध झाले. पावसामुळे व प्रतिकूल परिस्थितीमुळे पोरसचा पराभव झाला. पोरस शत्रूच्या हाती सापडला. राजा पोरसचा बाणेदार पाहून अलेक्झांडरने त्याला सोडून दिले व त्याचे राज्यही परत केले. यानंतर कंठाचे गणराज्य, अभिसारचे राज्य व पंजाबमधील इतर राज्यही अलेक्झांडरने जिंकून घेतले. वास्तविक पाहता सततच्या युद्धामुळे ग्रीक सैन्य थकले होते. त्यांना त्यांच्या घरची ओढ लागली होती. त्यामुळे नाईलाज होऊन अलेक्झांडरला परत माघारी फिरावे लागले. त्याने सिंधूपासून झेलमपर्यंतचा प्रदेश राजा आंबीकडे, झेलम ते बियासपर्यंतचा प्रदेश पोरसकडे व उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्र अभिसारकडे सोपवले. इसवी सन पूर्व 326च्या नोव्हेंबरमध्ये अलेक्झांडर माघारी फिरला. अलेक्झांडरकडे लढे देतच आपला मार्ग आक्रमावा लागला. शेवटी इसवी सन पूर्व 323मध्ये बॅबिलोनिया येथे आजारी पडून त्याचे निधन झाले. भारतामध्ये त्याचा मुक्काम 19 महिने इतका होता. अलेक्झांडरच्या स्वारीचे परिणाम. अलेक्झांडरच्या स्वारीचे स्वरूप पाहिल्यानंतर तो विश्व जिंकणारा होता असे म्हणणे योग्य वाटत नाही. त्यास भारतावरती विजय मिळवता आला असला तरी त्याचे सैन्य नंदांच्या सत्तेशी झुंज घेण्यास गेले नाही. तसेच अग्रश्रेणी, शिबी, मल्ल व अर्जुनायन या राजांनी त्यास बरेच त्रस्त करून सोडलेले आपल्याला दिसून येते. पोरस बरोबर लढतानाही त्याची बरीच हानी झालेली होती. त्यामुळे अलेक्झांडरची भारतावरील स्वारी केवळ आक्रमण म्हणावे लागेल, तर त्याच्या स्वारीचे काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम झालेले आहेत. डॉक्टर स्मिथ यांच्या मते या स्वारीचे फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. ग्रीकांनी पश्चिम पंजाबमधील जनावरे लुटून नेली, तसेच कित्येक भारतीय गुलाम म्हणून नेले. त्यामुळे गणराज्यातील जीवन विस्कळीत झाले. म्हणून या स्वारीमुळे लूट व कत्तल यापेक्षा फारसे काहीच मोठे झाले नाही. या आक्रमणामुळे राजकीय दुर्बलतेची जाणीव मात्र भारतीयांना झाली. कारण लहान लहान राज्यांपेक्षा एक सामर्थ्यवान राज्य असणे हे उपयुक्त आहे असे भारतीयांना यामुळे पटले आणि त्यामुळेच मौर्य सत्तेच्या वर्चस्वाखाली भारताचे एकीकरण होणे सुलभ झाले असे आपल्याला म्हणावे लागेल. डॉक्टर R.K. मुखर्जी म्हणतात की या स्वारीमुळे लहान लहान राज्यांचा पाडाव झाला. म्हणूनच चंद्रगुप्त मौर्य यांच्या उदयास अनुकूल राजकीय परिस्थिती या काळात निर्माण झाली. पंजाबमधील व सिंधमधील जमातींचे सामर्थ्य नष्ट झाले व त्यामुळे मौर्य सम्राटास त्यांचा पाडाव करणे देखील सोपे झाले. डॉक्टर R.C. मुजुमदार यांच्या मते या स्वारीमुळे भारताचा पश्चिमेकडील देशांशी जवळचा संबंध आला व भारताचा विदेशी व्यापारही वाढला. अलेक्झांडरच्या स्वारीमुळे पंजाब व सिंध प्रांतातील अनेक गणराज्य नष्ट झाली. या परिस्थितीचा मौर्य साम्राज्याच्या उदयास मदत झाली. या स्वारीमुळे व्यापारात वाढ होऊन पश्चिमेतील राज्यांशी संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील यामुळे वाढ झाली असे म्हणावे लागेल. याच काळात पौर्वात्य आचारविचार, कला, शास्त्र यांच्या अभ्यासाला देखील प्रारंभ झाला. ग्रीकांनी भारतीयांपासून तत्वज्ञान, गणित, विज्ञान, वैद्यकशास्त्र शिकण्याला प्रारंभ केला. अनेक भारतीय ग्रंथांची भाषांतरे देखील या काळात झाली. भारतीयांचा ग्रीक युद्ध पद्धतीशी परिचय झाला. चंद्रगुप्त मौर्याने अलेक्झांडरच्या सैन्य पद्धतीनुसार सैन्य रचनाचा प्रयत्न केला. या स्वारीचा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणापासून घटनांचा कालानुक्रम लावण्याची पद्धती भारतामध्ये रूढ झाली. अलेक्झांडरच्या स्वारीच्या परिणामांबाबत इतिहासकारात एकमत नाही. काहींच्या मते याची स्वारी एखाद्या वावटळासारखी होती. ज्याप्रमाणे एखादी उल्का आकाशात चमकावी व नंतर खाली आदळावी त्याप्रमाणे तो आला आणि गेला. म्हणजेच भारतीय संस्कृतीचा युरोपात यामुळे प्रचार झाला असे आपल्याला म्हणावे लागेल. अलेक्झांडर नंतर अनेक ग्रीक विद्वान भारतात आले व भारत ग्रीक सांस्कृतिक संबंध देखील या काळात जोडले गेलेत. वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरही ग्रीक कल्पनांचा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. मौर्य घराण्याचा इतिहास. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याच्या कुळाविषयी इतिहासकारात मतभेद आहेत. विष्णू पुराणानुसार मुरा या दासीपासून धनानंदास झालेला मुलगा म्हणजे चंद्रगुप्त होय. म्हणूनच त्याच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले. परंतु मुरा ह्या नावापासून मौर्य ही उत्पत्ती व्याकरणदृष्ट्या योग्य मानता येत नाही. काही विद्वान असे मानतात की या घराण्याचे मानचिन्ह मोर असल्यामुळे चंद्रगुप्ताच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले. जैन परंपरेनुसार पाटलीपुत्र जवळच्या एका ग्रामप्रमुखाच्या मुलीचा चंद्रगुप्त मुलगा मानला जातो. त्या लोकांना मयूरपालक असे म्हणत, म्हणून चंद्रगुप्ताच्या घराण्याला मौर्य असे नाव पडले. जैन व बौद्ध साहित्यात चंद्रगुप्ताचा उल्लेख क्षत्रिय असा केला गेलेला आहे. चंद्रगुप्त पराक्रमी असल्यामुळे धनानंदाच्या राज्यात लष्करी अधिकाऱ्याच्या जागेपर्यंत तो पोहोचला होता.
धनानंद त्यावेळी मगध सम्राट असून त्याच्या ताब्यात विशाल साम्राज्य होते. आपल्या हातातील अनियंत्रित सत्तेमुळे हा नंद राजा अत्याचारी व जुलमी बनलेला होता. धनानंदच्या विरुद्ध एक लष्करी क्रांती या काळात झाली, परंतु यात चंद्रगुप्ताला यश मिळाले नाही आणि त्यामुळे त्याला पाटलीपुत्र सोडावे लागले. याच कालखंडात अलेक्झांडर उत्तरेकडील आपले राज्य क्षत्रपांमध्ये वाटून तो मायदेशी परत गेला. पण या क्षत्रपांमध्ये दुही निर्माण झाली आणि त्यामुळे पंजाबमधील काही ग्रीक सेनापतींना मॅसेडोनियात परत बोलावून घेण्यात आले. पंजाबमध्ये ग्रीकांच्या विरुद्ध असंतोष होताच. या असंतोषाला नीट वळण लावून ग्रीकांच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारून त्या सत्तेला आव्हान देणारा एक नेता म्हणून पंजाबमधील जनतेला लाभला आणि हा नेता म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय. पंजाबमध्ये माजलेल्या गोंधळाचा योग्य तो फायदा घेऊन चंद्रगुप्ताने हळूहळू ग्रीकांचे उच्चाटन केले. परदेशी राजवटीविरुद्ध बंड करून त्यांची सत्ता झुगारून त्या परदेशीयांना त्यांच्या देशाचा रस्ता दाखवून देण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते चंद्रगुप्त मौर्याने केले असे आपल्याला म्हणता येईल. बौद्ध साधनांनुसार हिमालयाच्या पायथ्याशी पिपुलीवन या राज्यावर राज्य करणाऱ्या क्षत्रिय जमातीशी चंद्रगुप्त हा संबंधित होता. तो क्षत्रिय होता हेच मत सर्वसाधारणपणे ग्राह्य मानले जाते. तरुण वयात त्याने नंद राजाच्या सैन्यात प्रवेश केला. अलेक्झांडरच्या आक्रमणावेळी तो नंद राजाच्या सैन्याचा प्रमुख सेनापती होता. याचवेळी कौटिल्य उर्फ आर्य चाणक्याबरोबर संगनमत करून नंद राजाचा नाश करण्याचा प्रयत्न चंद्रगुप्ताने केला, पण यावेळी त्याला यश मिळाले नाही. हद्दपारीच्या काळात चंद्रगुप्त पंजाबमध्ये गेला व अलेक्झांडरला भेटला, पण त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे अलेक्झांडरशी त्याचे जमले नाही. अलेक्झांडरने त्याला पकडण्याचा हुकूम दिला, पण तो तेथूनही निसटला. पुढे अलेक्झांडरला त्याच्या भारतावरील स्वारीमध्ये अपयश आले व तो परत फिरला. चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापनेची प्रेरणा अलेक्झांडरकडून घेतली आणि तो तिथून परत आल्यानंतर भारतामध्ये साम्राज्य स्थापन केले. पंजाब व मगधवर नियंत्रण. जैन ग्रंथानुसार इसवी सन पूर्व 323 मध्ये आर्य चाणक्याने चंद्रगुप्त व प्रवर्तक यांच्या संयुक्त सैन्यासह पाटलीपुत्रावर चाल करण्याचा सल्ला दिला. या संयुक्त सैन्याने मगधाचा राजा धनानंदाचा पराभव केला. धनानंदाने प्राणाची भीक मागितली तेव्हा चंद्रगुप्ताने त्याला कुटुंबासहित पाटलीपुत्रातून जाऊ दिले. धनानंद हा संपत्तीचा लोभी असल्याने पाटलीपुत्र सोडताना त्याने बरीच संपत्ती आपल्याबरोबर नेली. आर्य चाणक्याने मगध जिंकण्यासाठी कोणकोणती कारस्थाने केली या प्रधान विषयाभोवती मुद्रा राक्षस हे संस्कृत नाटक गुंफले गेलेले आहे. तसेच मिलिंद पन्हो या बौद्ध धर्मग्रंथातून सुद्धा मौर्य व नंद या घराण्यातील युद्धाचे वर्णन केले गेलेले आहे. वरील विश्वसनीय साधनानुसार धनानंदांचा पराभव केल्यानंतर चंद्रगुप्ताने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यानंतर स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली असे आपल्याला म्हणावे लागेल. सेल्युकस बरोबरचे युद्ध. अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस व चंद्रगुप्त यांच्यामध्ये इसवी सन पूर्व 304 मध्ये युद्ध झाले. अलेक्झांडरप्रमाणे भारत जिंकण्याची त्याचीही महत्त्वाकांक्षा होती. यासाठी त्याने सिंधू नदी ओलांडली, पण चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. दोघांमध्ये जो तह घडून आला त्यातील अटीनुसार सेल्युकसने काबूल, कंदहार, हेरात व बलुचिस्तान हे प्रदेश चंद्रगुप्ताला द्यावेत. त्या बदल्यात चंद्रगुप्ताने सेल्युकसला 500 हत्ती द्यावेत असे ठरले. या सुमारास दोन्ही राजांमध्ये विवाह संबंध जुळून आले. सेल्युकसच्या मुलीशी चंद्रगुप्ताने विवाह केला. तसेच सेल्युकसने मॅगेस्थेनिसला आपला राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवले. सेल्युकसचा पराभव झाल्यामुळे मौर्य साम्राज्याच्या सीमा विस्तृत झाल्या की त्यानंतर शेकडो वर्षांनी भारतात आलेल्या इंग्रजांनाही त्या सीमा टिकवता आल्या नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. पश्चिम विजय. चंद्रगुप्ताचे साम्राज्य पश्चिमेकडे सौराष्ट्रापर्यंत पसरले होते. सौराष्ट्रात पुष्यगुप्त नावाचा चंद्रगुप्ताचा सुभेदार होता. सौराष्ट्रापासून मुंबई ठाण्यापर्यंत मौर्यांच्या सत्तेची चिन्हे मिळतात. ही माहिती जुनागड येथील शिलालेखातून देखील आपल्याला कळते. यानंतर दक्षिण विजय. दक्षिणेमध्ये चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापन केले होते. अनेक ग्रंथात तसे उल्लेख आढळतात. श्रवणबेळगोळाला चंद्रगुप्ताने शेवटचे दिवस घालवले. या गावाजवळ चंद्रवस्ती हे मंदिर असून ते चंद्रगुप्ताने बांधले असावे. साम्राज्य विस्तार. आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्ताने प्रचंड मोठे साम्राज्य निर्माण केले. त्याच्या साम्राज्याच्या सीमा पूर्वेस आसाम, पश्चिमेस बलुचिस्तान, उत्तरेस हिंदुकुश व दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत चंद्रगुप्ताचे साम्राज्य पसरले होते. डॉक्टर राधाकुमुद मुखर्जी म्हणतात, चंद्रगुप्त हा एका विशाल साम्राज्याचा शासक होता. जस्टिन म्हणतो की संपूर्ण भारतवर्ष चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली होते. डॉक्टर स्मिथ म्हणतात, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, हिंदुकुश पर्वताचा भाग, पंजाब, उत्तर प्रदेश, काठेवाड इत्यादी चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचाच भाग होता. पाश्चिमात्य विचारवंत एवढे मोठे साम्राज्य भारतात होते का याविषयी संशय आहेत. परंतु एवढ्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे ही गोष्ट असंभव आहे. आज ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी उपलब्ध पुराव्यानुसार एवढे मोठे साम्राज्य चंद्रगुप्त मौर्याच्या काळी अस्तित्वात होते ही वस्तुस्थिती आपल्याला दिसून येते. चंद्रगुप्ताचा शेवट.
24 वर्षाच्या दैदिप्यमान व यशस्वी कारकिर्दीनंतर चंद्रगुप्ताने राजवैभवाचा त्याग केला व इसवी सन पूर्व 299 मध्ये त्याने जैन धर्म स्वीकारला. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे तो मरण पावला. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा गादीवर आला. थोडक्यात चंद्रगुप्त मौर्याची योग्यता आपल्याला स्पष्ट करायची झाली तर हा एक महान योद्धा, उत्कृष्ट प्रशासक म्हणून इतिहास प्रसिद्ध राजा होऊन गेला. भारतातील पहिला सम्राट म्हणून इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे, म्हणून त्याची योग्यता महान ठरते. तो एक महान साम्राज्य निर्माता व समर्थ कल्याणकारी प्रशासक देखील होता. चंद्रगुप्ताने जसे साम्राज्य मिळवले तसा त्याने त्याचा त्यागही लवकर केला. जैन धर्म त्याने स्वीकारला व संसार आणि राजवैभव, सत्ता या सर्व गोष्टींचा त्याने त्याग करून आपला मुलगा बिंदुसार यावर राज्याची धुरा सोपवली व श्रवणबेळगोळ येथे तो जाऊन राहिला. बिंदुसार इसवी सन पूर्व 298 ते इसवी सन पूर्व 273. चंद्रगुप्त मौर्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा गादीवर आला. जैन परंपरेनुसार त्याच्या आईचे नाव दुर्धरा असे होते. ग्रीक इतिहासकार अथेनेक्स हा त्याला अमित्रघात म्हणतो. अमित्रात याचा अर्थ सर्वांशी मैत्री. बिंदुसारच्या कारकिर्दीबद्दल ग्रीक इतिहासकारांनी अत्यंत त्रोटक असे उल्लेख केलेले आहे. चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीप्रमाणे बिंदुसारच्या कारकिर्दीतही आर्य चाणक्याने त्याचा महामंत्री म्हणून काम केले असे जैन विद्वान हेमचंद्र व तिबेटी इतिहासकार तारानाथ यांनी म्हटले आहे. बिंदुसारने त्याचा मोठा मुलगा सुमन अथवा सुशिम याची तक्षशिलेचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली, तर दुसरा मुलगा अशोकाला उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून नेमले. बिंदुसारच्या काळात तक्षशिलेमध्ये झालेल्या बंडाची माहिती दिव्यावदान या ग्रंथात दिली गेलेली आहे. हे बंड सुशिमला आटोक्यात आणता आले नाही, म्हणून ते बंड मोडण्यासाठी अशोकाची नेमणूक करण्यात आली. बिंदुसारने तत्कालीन ग्रीक सत्ताधीशांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले होते. प्लिनी म्हणतो की इजिप्तचा राजा टॉलेमी फिलाडेल्फस या राजाने डायोनियस याला राजदूत म्हणून बिंदुसारच्या दरबारी पाठवले होते. बिंदुसारला पुष्कळ मुले होती. अशोकाने आपल्या 5व्या शिलालेखात त्याला पुष्कळ भाऊ व बहिणी आहेत असे म्हटले आहे. बिंदुसारने जवळपास 25 वर्षे राज्य केले. चंद्रगुप्त मौर्याने जे साम्राज्य निर्माण केले ते त्याने व्यवस्थित सांभाळले व त्याच्यानंतर अशोक हा त्याचा मुलगा सिंहासनावर बसला. सम्राट अशोक. विविध साधने उपलब्ध असूनही अशोकाच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. अशोकाच्या आईचे नाव सुभद्रांगी होते असे अशोक वादनमाला या बौद्ध ग्रंथात म्हटले आहे. सिंहली दंतकथेनुसार बिंदुसारला 15 राण्या व 101 पुत्र होते. जगातील श्रेष्ठ राजांपैकी एक अशी अशोकाची ख्याती आहे. मौर्य साम्राज्याच्या उत्कर्षाचे श्रेय देखील अशोकाला जाते. बिंदुसारचा मोठा मुलगा सुशिम हा सुस्वरूप राजपुत्र होता, त्यामुळे तो बिंदुसारचा अधिक आवडता होता. सर्वच राजपुत्रांना शिक्षण दिले जात होते, परंतु अशोकाने अध्ययनाने अधिक चांगले शिक्षण आत्मसात केले. अशोक मुळातूनच प्रतिभावंत व महत्वाकांक्षी होता. संधी मिळताच त्याने तक्षशिलेच्या बंडाचा बिमोड केला व या कामातील कौशल्य दाखवून दिले. आपल्या वडिलांच्या म्हणजेच बिंदुसारच्या कारकिर्दीत त्याने उज्जैनी व नंतर तक्षशिला येथे राजप्रतिनिधी म्हणून काम केले होते. वारसा हक्कासाठी युद्ध. अशोकाच्या वारसा हक्काच्या युद्धाबाबत आपल्याला सांगता येईल की सुशिम हा बिंदुसारचा लाडका व ज्येष्ठ पुत्र असल्याने व अशोक हा महत्वाकांक्षी असल्यामुळे दोघा बंधूंतील संघर्ष जो होता तो अटळ झाला होता. अशोकाने 2 मंत्र्यांना आपल्या बाजूला वळवून संघर्षाची तयारी केली. तसे इसवी सन पूर्व 273 मध्ये बिंदुसारचा मृत्यू झाला आणि लगेचच अशोक पाटलीपुत्राला आला व त्याने 2 मंत्र्याच्या सहाय्याने सत्ता हस्तगत केली आणि स्वतःला बिंदुसारचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. अशोकाने राज्य बळकावले हे कळताच सुशिम राजधानीवरती चालून आला आणि दोघांमध्ये घनघोर लढाई झाली. यामध्ये सुशिम मारला गेला. यानंतर अशोकाची 4 वर्षे इतर भावंडांचा बिमोड करण्यामध्ये गेली. इसवी सन पूर्व 269 मध्ये त्याने राज्याभिषेक करून घेतला. इतर भावंडांना अशोकाने मारले असे म्हणतात, परंतु त्याच्या शिलालेखात भावंडाचा उल्लेख प्रेमाने केलेलाही आढळतो. काश्मीरवरील विजय. राज्यारोहणानंतर अशोकाने चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे साम्राज्यवाढीचे धोरण ठेवले. यावेळी उत्तर भारतातील काश्मीर व कलिंग ही 2 राज्ये स्वतंत्र होती. ही 2 राज्ये जिंकण्याचा त्याने निर्धार केला. यापैकी काश्मीरवर स्वारी करून त्याने ते जिंकले. काश्मीरी लेखक कल्याणच्या राजतरंगिणीमध्ये अशोकाने काश्मीरवर विजय प्राप्त केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. कलिंग विजय. अशोकाच्या जीवनात भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही स्वारी म्हणावी लागेल, कारण कलिंगच्या लढाईने अशोकाचे जीवन पार बदलले. राज्याभिषेकानंतर इसवी सन पूर्व 261 मध्ये अशोकाने कलिंगवर स्वारी केली. सध्याचा ओरिसा राज्याच्या दक्षिणेस महानदी व गोदावरी नद्यांमध्ये कलिंगचे समृद्ध राज्य वसले होते. हे राज्य अत्यंत बलाढ्य व संपन्न असून तेथील जनता स्वातंत्र्यप्रिय होती. हा प्रदेश आर्थिकदृष्ट्या संपन्न होता, कारण हा प्रदेश मोठा व 2 नद्यांमध्ये वसलेला असल्याने सुपीक होता. यामुळेच मौर्यांना हा प्रदेश जिंकून घ्यावायचा होता. अशोकाने आपल्या सामर्थ्यशाली सैन्यानिशी कलिंगवर आक्रमण केले आणि आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी कलिंगची सेना देखील प्राणपणाने यावेळी लढलेली होती. परंतु अशोकाच्या बलाढ्य सेनेपुढे कलिंगच्या सेनेचा निभाव लागला नाही. यात अशोकाला विजय मिळाला, परंतु उभयपक्षी फार मोठी हानी झाली. एक छोटासा भूप्रदेश जिंकण्यासाठी एवढा मोठा मानवसंहार दोन्ही बाजूंनी करावा लागला, याचा अशोकाला पश्चाताप झाला. 1 लाख कलिंग लोक यात ठार झाले व 1.5 लाख लोक कैद झाले.
अनेक माता निपुत्रिक झाल्या तर अनेक स्त्रिया विधवा झाल्या, अनेक मुले अनाथ व असहाय्य झाली. कलिंगचे युद्ध अशोकच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना ठरली. हे शेवटचे युद्ध अशोकाची शत्रुत्वाची भावना नष्ट करून गेले. एखाद्याला पराजित करणे ही महत्वाकांक्षा माणसाला युद्धाला प्रवृत्त करते. म्हणूनच या युद्धानंतर अशोकाने युद्ध घोषणेऐवजी धर्म घोषणा केली. स्वतःला युद्ध करायचे नाही असा निर्णय घेतला आणि आपल्या दोन्ही पुत्रांनाही तसाच उपदेश केला. युद्धात विजय मिळत असतानाही धर्म विजयाकडे वळणारा हा जगातील पहिला व कदाचित शेवटचा सम्राट म्हणावा लागेल. यानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कल्याणच्या मते अशोक हा पूर्वी शिवाचा भक्त होता, पण आता त्याने बुद्धाची उपासना सुरू केली. त्याने सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर, कपिलवस्तू इत्यादी यात्रा केल्या व बौद्ध धर्माचा अभ्यास केला. कुशल सम्राट म्हणून अशोक प्रसिद्ध असला तरी त्यांनी जगात जे अद्वितीय प्राप्त स्थान केले ते त्याच्या धार्मिक धोरणामुळे असे आपल्याला म्हणावे लागेल. अशोकाची योग्यता. इतर राजपुत्रांप्रमाणे अशोकाने तरुणपणात शिकार व युद्ध केले. स्वभावाने निर्दयी पण कुशल सेनापती तो होता. काश्मीर व कलिंगवरील विजय त्याने मिळवलेला होता. कलिंग युद्धानंतर त्याच्या विचारात क्रांती झाली, पण त्याची श्रम करण्याची क्षमता व उत्साहही टिकून होता. त्याने धर्मासाठी मोठे मोठे धर्मप्रचाराचे संघ तयार करून त्यांना देशोदेशी पाठवले. सम्राट अशोक हा निस्वार्थी जीवन जगला. त्याने कायमच जनहित केले. म्हणूनच H.G. वेल्स म्हणतात, सर्व जगात अशोकाचे नाव झळकणारे आहे. त्याच्या धर्मधोरणात सर्व देशात व देशाबाहेर धर्म, नीती, सदाचार या गोष्टींचा प्रचार व प्रसार झाला. कला व संस्कृतीचा प्रसार झाला. पाली व ब्राह्मी लिपीचा प्रसार झाला. आंतरराष्ट्रीय संबंध अधिक जवळकीचे झाले. सम्राटाने मानवतावादी दृष्टिकोनातून राज्य करावे हे तत्व त्याने नुसते सांगितले नाही, तर सम्राट अशोकाने ते व्यवहारात कसे आणता येईल याचे प्रत्यक्ष आचरण जगापुढे आदर्श म्हणून मांडले. त्यामुळेच अशोक हा महान योद्धा, त्यागी, न्यायी, प्रशासक, धर्मसहिष्णू, भूतदयावादी, प्रजावत्सल असा राजा होता. अशोकाचे उत्तराधिकारी. अशोकानंतर सत्तेवर आलेल्या उत्तराधिकाऱ्यांबाबत मतभेद आहेत. महेंद्र, कुणाल, जलोक यापैकी कोण सत्तेवर आले याबद्दल मतभेद आहेत. विष्णू पुराणानुसार अशोकानंतर गादीवर आलेले सुयशस, दशरथ, संगत, शालिशुक, सोमशर्मा, बृहद्रथ ही मालिका आढळते. राजतरंगिणीचा लेखक कल्हण याच्या मते अशोकनंतर जसोक गादीवर आला. तारानाथांच्या मते अशोकानंतर गांधार वीरसेन सत्तेवर आला. कुणाल हा अशोकानंतर गादीवर आल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथात आहे. या कुणाल पुत्रालाच संप्रती आणि निगतशोक असे म्हणतात. अशोकनंतर मौर्य घराण्यामध्ये एकही कर्तृत्वान राजा झाला नाही आणि बाणचरित हर्षचरित्रामध्ये बृहद्रथ हा मौर्य घराण्यातील म्हणजेच वंशातील शेवटचा शासक म्हणून उल्लेख आहे. यातच बृहद्रथचा वध सेनापती पुष्यमित्रद्वारा झाल्याचे नमूद आहे. हे वर्ष म्हणजे इसवी पूर्व 187 होय. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाच्या कारणांमध्ये अशोकानंतरचे दुबळे व असमर्थ वारस, अनियंत्रित राजेशाही, प्रांतिक प्रशासनावरील ढिली झालेली पकड, आर्थिक स्थैर्याकडे झालेले दुर्लक्ष, ब्राह्मण किंवा हिंदू धर्माचे झालेले पुनरुज्जीवन व मौर्य साम्राज्याचा वाढलेला म्हणजेच प्रचंड असलेला विस्तार, या काळात झालेली शक, कुशाण, हुणांची परकीय आक्रमणं, ह्या काही गोष्टी मौर्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत होती असे आपल्याला म्हणता येईल. सम्राट अशोक स्वतःच या मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याचे मत देखील मांडले जाते. पंडित हरप्रसाद शास्त्री यांच्या मते सम्राट अशोकाच्या ब्राह्मण विरोधी नीतीमुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. याचेच उदाहरण पुष्यमित्र शुंगाने सत्ता बळकावलेली आपल्याला दिसून येते. हेमचंद्र राय चौधरी यांच्या मते शांती, अहिंसा, धम्मघोष या सर्व गोष्टींमुळे सैनिकी शक्ती मौर्यांची जी होती ती क्षीण झाली होती आणि त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. रोमिला थपर यांच्या मते राष्ट्रीय चेतनेचा अभाव हे मौर्यांच्या ऱ्हासाचे कारण ते मानतात. का तर सैनिकी सक्षमता सम्राट अशोकाची 13व्या शिलालेखात वनवासींना जी चेतावणी दिलेली होती त्यावरून दिसून येते. म्हणूनच राष्ट्रीय ऐक्याचा किंवा चेतनेचा अभाव हेच मौर्यांच्या साम्राज्याचं ऱ्हासाचं कारण होऊ शकतं असं त्यांचं मत आहे. D.D. कोसांबींच्या मते आर्थिक दैन्यावस्थेमुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला असं म्हणता येईल. शेवटी इतकंच म्हणता येईल, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या 50 वर्षाच्या अल्पावधीतच प्रचंड मौर्य साम्राज्य नष्ट झाले. या ऐतिहासिक घटनेला वरील अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. मुळातच मौर्य साम्राज्याचा अफाट विस्तार होता. त्या काळात दळणवळणाच्या सुलभ साधनांच्या अभावी एवढ्या मोठ्या प्रचंड राज्यावरती सत्ता चालवणे अशक्यप्राय होते. अशा परिस्थितीत मध्यवर्ती सत्ताही दुर्बल झाल्याने दूरदूरचे प्रदेश देखील स्वतंत्र होऊ लागलेले होते. मौर्य घराण्यातील शेवटचा राजा बृहद्रथ हा दुर्बल असल्याने त्याच्या कारकिर्दीत राज्यकारभाराची अनावस्था झाली आपल्याला दिसून येते. यामुळेच त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने लष्करी क्रांती घडवून आणली. त्याने बृहद्रथला ठार केले आणि लष्कराच्या सहाय्याने सत्ता काबीज केली इसवी पूर्व 187 मध्ये आणि मगधावरती शुंग घराण्याची स्थापना झाली. अशा प्रकारे मौर्यांच्या इतिहासाचे समालोचन आपल्याला करता येईल. इतिहासाच्या प्राचीन कालखंडातील व्यक्तींचा व इतिहासाचा अभ्यास करीत असताना खाजगी जीवनातील तिचे स्वरूप आणि मुत्सद्दी म्हणून ती वठवीत असलेली भूमिका
या दोन गोष्टींमधील भिन्नता कशी जाणायची ही एक अतिशय अवघड समस्या इतिहासकारांपुढे असते असे म्हणावे लागेल. अर्वाचीन इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या मुत्सद्द्यांच्या चरित्रावरून असे दिसते की काहींच्या बाबतीत या दोन गोष्टी परस्परांपासून भिन्न असतात. म्हणूनच अगदी प्राचीन काळाचा इतिहासाचा अभ्यास करताना सर्व उपलब्ध पुराव्यांचा संदिग्धपणे उपयोग करावा लागत असल्याने मनस्वी गोंधळ उडणे साहजिक आहे. इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास होय. इतिहास या वर्ण विषयाचा संबंध भूतकाळाशी असतो. इतिहासापासून आपल्याला मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष दिसण्याच्या स्वरूपात नसते, त्यामुळे इतिहासाच्या ज्ञानाचे स्वरूप हे अप्रत्यक्ष प्रकारचे असते. प्रोफेसर बॅरलॉश म्हणतात, इतिहासकार भूतकाळातील घटना आपल्याला असणाऱ्या तुटपुंजा ज्ञानाच्या व पुराव्याच्या आधारे लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो. हा तुटपुंजा पुरावा म्हणजेच इतिहासाची साधने होत. ऐतिहासिक संशोधनाचे मूल्य हे त्या इतिहासकाराने कोणत्या प्रकारची साधने वापरली आहेत याच्यावर अवलंबून असते. म्हणूनच मूलभूत साधने हीच इतिहास लेखनाची पायाभूत साधने असतात. प्रोफेसर सीन बॉस व लॉन्जिलॉस हे म्हणतात, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. आपण एखाद्या गोष्टीकडे पुरावा म्हणून जेव्हा पाहतो त्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. प्रोफेसर मायकेल स्टॅनफोर्ड म्हणतात, ऐतिहासिक घटिते पुरावा निर्माण करतात व हेच पुरावे साधने ऐतिहासिक ज्ञानाचा आधार ठरतात. पुराव्याशिवाय ऐतिहासिक ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. पुराव्याशिवाय म्हणजे साधनांशिवाय जे काही बोललं जाईल, लिहिलं जाईल त्याचे स्वरूप इतिहास असे न राहता अंदाजाने काहीतरी सांगितले असेल असेच होईल. ऐतिहासिक साधने कधीही निर्णायक नाहीत. थोडक्यात पुरावा म्हणजे एखाद्या घटनेची पात्रता किंवा स्थिती ज्यामधून तो पुरावा आहे असे दिसून येईल. पुरावा किंवा साधन याची दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल जे दृष्टीत सहजासहजी पडते ते, किंवा असेही म्हणता येईल ज्याचा निर्णय देता येईल किंवा जाणून घेता येईल असे साधन म्हणजे पुरावा होय. भारतामध्ये हिरोडोटस, पॉलिबस, लिव्ही, टेसिटस यासारखे इतिहासकार घडून गेले नाहीत ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. भारतीय साहित्यामध्ये वेद, पुराण, उपनिषद व तत्वज्ञानासंदर्भात लिखाण आपल्याला भरपूर पाहायला मिळते. परंतु सीझरच्या कॉमेंट्रीज, झेनोफोनच्या ॲनाबॉसिस सारखे वृत्तांत आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत. भारतीय साहित्यामध्ये कालनिर्णय व वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिल्याचे दिसून येत नाही, ज्यामुळे प्राचीन भारतीय इतिहास समजून घेताना अडचणी निर्माण होतात. ऐतिहासिक साधनाच्या आधारावरच इतिहासाची रचना अवलंबून असते. म्हणूनच ही साधने इतिहासकालीन विचारांची माहिती सांगणारी सूत्रे असतात. ऐतिहासिक साधने मुख्यतः ही दोन प्रकारची असतात, लिखित व अलिखित. प्राचीन भारतीयांनी सुसंगत ऐतिहासिक माहिती लिहून ठेवण्याकडे फारसे लक्ष दिले नाही, त्यामुळे परदेशांप्रमाणे भारतात ऐतिहासिक ग्रंथ निर्माण होऊ शकले नाहीत. असे असले तरीही या काळातील धार्मिक व धर्मातीत अशा साहित्यिक साधनांद्वारे आपल्याला तत्कालीन समाजाची माहिती मिळते. पुराणे. पुराण या शब्दाचा प्रमाणार्थ प्राचीन किंवा जुना पुराणा असा आहे. प्राचीन कथांचे संकलन या ग्रंथात असल्याने या ग्रंथांना पुराण असे म्हटले गेले. पुराण म्हणजे पुरातन आख्यान होय. पुराणांचा संग्रह लोमहर्षी ऋषी व त्यांचा पुत्र उग्रश्रवा यांनी केला. वैदिक साहित्यात पुराणाचा संबंध इतिहासाशी जोडला आहे. पुराणांचा रचनाकाळ हा निश्चित सांगता आला नसला तरी विभिन्न अंतरंग व बाह्य प्रमाणाच्या आधारावरती त्यांची रचना इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 500 या काळात झाली असावी असे निश्चितपणे सांगता येते. पुराणांची संख्या ही 18 असून उपपुराणेही 18 आहेत. पुराणांमध्ये आचार, आश्रम धर्म, ब्राह्मणांची कर्तव्ये, दान, गोत्र, कर्मविपाक, नीतिसंस्कार, प्रायश्चित्त, स्त्रीधर्म, वर्णधर्म, विवाह व व्यवहार यासारख्या अनेक विषयावरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. पुराणे ही इतिहासाची महत्त्वाची वाङ्मयीन साधने आहेत. मौर्य काळाचा विचार केला तर ऐतिहासिकदृष्ट्या पुराणे महत्त्वाची आहेत. मौर्य काळाची माहिती यातून आपल्याला समजते. ऐतिहासिकदृष्ट्या मत्स्य, वायुपुराण, ब्रह्मांड व भागवत अशी ही महत्त्वाची पुराणे आहेत. पुराणांची रचना केव्हा झाली याबाबत मतभेद असले तरी पुराणांचा कालखंड वेगळा आहे हे निश्चित आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाची प्रारंभिक राजांची माहिती आपल्याला पुराणांवरून मिळते. अनेक राजवंशाची क्रमवार माहिती पुराणांमध्ये सापडते. मौर्य राजवटी संदर्भात सुद्धा माहिती आपल्याला पुराणातून सापडते. मौर्य काळाच्या अभ्यासासाठीची अनेक साधने आज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कौटिल्याचे अर्थशास्त्र, मॅगस्थेनिसचा इंडिका, ग्रीक इतिहासकारांचे ग्रंथ, हिंदू, जैन, बौद्ध धर्माची वाङ्मय, सम्राट अशोकाचे शिलालेख, स्तंभालेख व नाणी उपलब्ध आहेत. या साधनांची उपलब्धता असूनही अनेक अडचणी व उणिवा भासतात. त्यासाठी साधनांची उपयुक्तता पडताळून पाहणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण अभ्यासूयात ते म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. चंद्रगुप्ताचा प्रधानमंत्री कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त म्हणजे चाणक्य याने मौर्य काळात अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला.
काही इतिहासकारांच्या मते अर्थशास्त्र मौर्य काळात लिहिला गेला नाही, पण याचे खंडन करताना रोमिला थापर यांनी म्हटले की अर्थशास्त्र हा ग्रंथ चंद्रगुप्त मौर्य यांचा प्रधानमंत्री कौटिल्य यांनी मौर्य काळातच लिहिला. अर्थशास्त्र आणि अशोकाचे अभिलेख यामधील शब्दप्रयोगांमधून मध्ये समानता दिसून येते. अर्थशास्त्र या ग्रंथावरून मौर्यांचे प्रशासन, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची कल्पना आपल्याला येते. कौटिल्य हा मौर्य काळातील मंत्री व महान राजनीतिज्ञ होता. तंजावरच्या सरस्वती महालात, तामिळनाडू येथे सध्याच्या, डॉक्टर श्यामा शास्त्री यांनी अर्थशास्त्राची विश्वसनीय प्रत 1904 साली उपलब्ध त्यांना झाली. अर्थशास्त्राचा निर्माता कोण याविषयी विद्वानात मतभेद आहेत. तथापि अर्थशास्त्रातील विषय, भाषा, रचना व ग्रंथकर्त्याची भूमिका लक्षात घेऊन विष्णुगुप्त म्हणजे चाणक्य, कौटिल्य ही एकच व्यक्ती असून मौर्याचा मंत्री व अर्थशास्त्राचा लेखक होता ही बाब आता बहुमान्य झालेली आहे. ग्रंथकर्त्याचा नामनिर्देश करण्याची प्रथा प्राचीन काळी फारशी रूढ नसल्यामुळे अर्थशास्त्रात चाणक्याचा उल्लेख येत नाही. सम्राटाचा उल्लेख न करता मौर्यकालीन प्रशासन, विविध राज्य, साम्राज्य विस्तार व जीवन पद्धतीचे असंख्य अस्पष्ट संदर्भ अर्थशास्त्रामध्ये मिळतात. या ग्रंथात 15 विभाग, 180 प्रकरणे आणि 6000 श्लोक असून याची रचना जी आहे ती संस्कृतमध्ये केली गेलेली आहे. मौर्यकालीन इतिहासाबरोबरच प्राचीन भारतीय राजनीती, धर्मकरण, राजकारण, अर्थकरण व समाजस्थितीचे दर्शन घडवणारा अर्थशास्त्र हा एक अजोड असा ग्रंथ आहे. यामध्ये सप्तांग सिद्धांताचे वर्णन केले गेलेले आहे. राज्याच्या परिपूर्णतेसाठी जे 7 घटक आवश्यक आहेत त्यांना सप्तांग असे म्हटले आहे. स्वामी, राष्ट्र, दुर्ग, बल, कोश व सुरहद ही सप्तांगे आहेत. स्वामी म्हणजे राजा, अमात्य म्हणजे मंत्री व अधिकारी, राष्ट्र म्हणजे राज्य व भूप्रदेश, दुर्ग म्हणजे किल्ले व कोश म्हणजे खजिना होय. शेजारी मित्रराष्ट्रांना उद्देशून सुरहद असे म्हटले गेलेले आहे. अशा रीतीने राज्याचे 7 घटक वर्णन करून यापैकी एखादा घटक जरी दुर्बल असल्यास तो राज्याच्या विनाशाला कारणीभूत कसा ठरतो असा स्पष्ट इशारा यामध्ये दिला गेलेला आहे. राजा हा या राष्ट्राचा सर्वोच्च अधिकारी आहे. तो युद्ध, कला, न्याय व धर्म पारंगत असला पाहिजे. त्यांनी सीमेपलीकडील राजास शत्रू समजावे. थोडक्यात राजा हा जनकल्याणकारी, प्रजापालक असावा. तसेच तो तत्पर, जागरूक, मुत्सद्दी व राष्ट्ररक्षकही असावा. एक आदर्श सम्राटाची लक्षणे अर्थशास्त्रामध्ये सांगितली आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा तपशील अर्थशास्त्रामध्ये दिला गेलेला आहे. तसेच त्याबरोबर कठोर शिक्षा पद्धतीची माहिती अर्थशास्त्रातून मिळते. शिक्षा संतुलित असाव्यात. भयंकर शिक्षा देणारा राजा जुलमी बनतो व तो कमी शिक्षा देणाऱ्या राजावरती लोकांचे दडपण निर्माण होते. म्हणून राजाने गुन्हा व गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य त्या शिक्षा द्याव्यात. कौटिल्याने गुप्तहेर खात्याला देखील असामान्य महत्त्व दिल्याचे आपल्याला दिसून येते. मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे नाटक संस्कृत भाषेत लिहिले गेलेले असून त्याचा कर्ता विशाखादत्त हा आहे. गुप्त काळात म्हणजेच इसवी सनाच्या 4थ्या शतकात हे नाटक लिहिले गेले आहे. असे असले तरी चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्याच्या मदतीने नंदराजाची सत्ता कशी उलथवून टाकली हा या नाटकाचा विषय आहे. मुद्रा राक्षस या 7 अंकी नाटकाची रचना संस्कृत भाषेतील असली तरी या नाटकाच्या कथावस्तूचा आधार कूटनीती असा आहे. नंदवंशाचा नाश करून आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना कशी केली याचे वर्णन या नाटकामध्ये आपल्याला मिळते. तसेच मौर्य साम्राज्याचा विकास करण्यासाठी आर्य चाणक्याने नंदांचा स्वामीभक्त मंत्री राक्षस यास कूटनीतीचा वापर करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंदांचा मंत्री राक्षस हा थोडाही विचलित झाला नाही. शिवाय मुद्रा राक्षसमधून मौर्यकालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीची माहिती आपल्याला मिळते. या नाटकामध्ये अनेक अतिशयोक्तीपूर्ण व नाट्यमय प्रसंग असले तरीही मौर्य काळातील अनेक घटनांवरती या नाटकाद्वारे प्रकाश टाकता येतो ही बाब महत्त्वाची आहे. याशिवाय इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याणने लिहिलेल्या राजतरंगिणी या ग्रंथामधून तसेच सोमदेवाचे कथासरित सागर व क्षेमेंद्राचा बृहत कथा मंजिरी या ग्रंथांमधून देखील मौर्य काळाविषयीची महत्त्वाची माहिती मिळते. मौर्य काळाविषयीची बरीचशी माहिती आपणास धार्मिक ग्रंथांमधून देखील मिळते. यामध्ये भारतातील तसेच काही परकीय धार्मिक साधनांचा देखील समावेश होतो. यामध्ये बौद्ध साहित्य, धार्मिक साधनांमध्ये बौद्ध साहित्य हे मौर्य काळ समजून घेण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. कारण जातक कथांमधून मुख्यतः गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माबद्दल माहिती दिली गेलेली आहे. त्याचबरोबर बुद्ध काळातील सामाजिक रूढी, चालीरीती, रूढी परंपरा व शेती, व्यापार, उद्योगधंदे याची माहिती देखील दिली गेलेली आहे. ही सामाजिक आर्थिक माहिती मौर्य काळात टिकून होती. त्यामुळे बौद्ध साहित्याचा उपयोग, त्रिपिटकांचा उपयोग,
मौर्य काळ समजून घेण्यासाठी होतो असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर तिबेटी व चिनी बौद्ध साहित्य, ज्यामध्ये अशोकवदान आणि दिव्यावदान, अशोकवदान व दिव्यावदान या दोन ग्रंथांमधून, साधनांमधून मौर्य काळाविषयीची माहिती मिळते. या साधनांमध्ये अशोकाविषयीच्या दंतकथांचा समावेश असून हा संग्रह भारताबाहेर तिबेट व चीनमध्ये देखील केला गेलेला आहे. याशिवाय या दोन साधनांमधून बिंदुसाराविषयी माहिती मिळते. अशोकाने तक्षशिलेतील बंड मोडून काढण्यासाठी आखलेली मोहीम आणि कलिंग नंतरच्या युद्धांचा त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म याविषयी देखील यामधून माहिती मिळते. तसेच सिलोन साहित्यामध्ये दीपवंश आणि महावंश या दोन ग्रंथांचा समावेश करता येईल. हे दोन ग्रंथ म्हणजे श्रीलंकेचा प्राचीन इतिहास सांगणारी साधने होत. यामध्ये मुख्यतः अशोकाने श्रीलंकेमध्ये केलेल्या बौद्ध धर्माच्या प्रसाराविषयी माहिती आपल्याला मिळते. इसवी सन पूर्व 3रं व 4थं शतक या काळात दीपवंश या ग्रंथाची रचना झाली. इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या सुमारास महावंश या ग्रंथाची रचना झाली. त्याचबरोबर महावंशातिक या ग्रंथाची रचना इसवी सनाच्या 10व्या शतकात झाली. या सर्वच ग्रंथांमधून मौर्य काळातील अनेक गोष्टींविषयी माहिती मिळते. तसेच मंजुश्री मूलकल्प या महायान बौद्ध ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 7व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच त्यामध्ये नंद आणि मौर्य घराण्याची देखील माहिती मिळते. तर अशा प्रकारे बौद्ध साहित्यातून बऱ्यापैकी आपल्याला मौर्य काळाची माहिती मिळते, ऐतिहासिकता त्यातून स्पष्ट होते. याचबरोबर जैन साहित्य, हेमचंद्राचे स्थावीरवादी चरित्र किंवा परिशिष्ट पर्वण आपण ज्याला म्हणू, या ग्रंथामधून चंद्रगुप्त मौर्याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याचे सुरुवातीचे जीवन, मगधावरील विजय, राज्यारोहण, त्याचबरोबर त्याच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी स्वीकारलेले जैन धर्माचे माहिती आपल्याला यातून मिळते. याला सोडून काही ग्रीक साधनांमधून देखील आपल्याला मौर्य काळाची माहिती मिळते. काही ग्रीक प्रवाशांनी अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळी भारताला भेट दिली होती. या सुमारास त्यांनी भारताबद्दलची माहिती लिहून ठेवलेली आहे. या प्रवाशांमध्ये नियार्कस आहे, ऑनेसिक्रिटस व ॲरिस्टोबिलस या ग्रीक प्रवाशांचा समावेश होतो. याशिवाय मौर्य दरबारातील काही ग्रीक प्रशासक व राजदूतांनी मौर्य काळातील माहिती लिहून ठेवली आहे. यामध्ये डिमॅकस, पॅट्रॉक्लिस, टिमोस्थेनिस व डायोनियस यांचा समावेश होतो. डिमॅकस हा बिंदुसारच्या दरबारीत काही काळ राजदूत म्हणून होता. पॅट्रॉक्लिस हा सेल्युकस निकेटरच्या आरमाराचा प्रमुख होता. टिमोस्थेनिस हा टॉलेमी फिलाडेल्फसच्या आरमाराचा प्रमुख होता. तर डायोनियस हा भारतातील राजदूत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रीकांचे लिखाण उपलब्ध असले तरी पण मॅगस्थेनिसने आपल्या लिखाणात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्यापेक्षा वेगळी माहिती इथे मिळत नाही असं आपल्याला दिसून येतं. या समकालीन ग्रीक लेखकांशिवाय आणखीन बरेचसे इतिहासकार पुढे होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये हिरोडोटस, टॉलेमी, एरियन, प्लिनी, जस्टिन, स्ट्रॅबो, प्लुटार्क अशा लोकांचे लिखाण आपल्याला उपलब्ध आहे. मॅगस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ मौर्य काळासंबंधी विश्वसनीय माहिती पुरवणारा श्रेष्ठ ग्रंथ होय. ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला आणि सेल्युकसने मॅगस्थेनिस नावाचा वकील मौर्यांच्या दरबारात ठेवला. तो भारतात 5 वर्षे होता आणि त्याने प्रत्यक्ष पाहिलेली माहिती आपल्या इंडिका या ग्रंथामधून लिहून ठेवली. परंतु मूळ ग्रंथ आज उपलब्ध नाही. स्ट्रेबो व डायोडोरस या ग्रीक लेखकांच्या लिखाणातून इंडिकाचे महत्त्वपूर्ण परिच्छेद म्हणजेच उतारे मिळालेले आहेत. ही माहिती समकालीन असल्याने विश्वसनीय मानता येते, परंतु लेखकाचे भारतीय संस्कृती, धर्म, चालीरीती व भाषेसंबंधीचे ज्ञान अपुरे असल्याने त्यात बरीचशी माहिती चुकीची दिली गेलेली आपल्याला दिसून येते. तसेच मूळ ग्रंथ उपलब्ध नसल्याने ती ऐकीव आहे. भारतात कमी काळ व ठराविक परिसरातच मॅगस्थेनिस राहिल्याने त्याचे वर्णन विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित राहिले. ह्या त्रुटी मान्य करूनही चंद्रगुप्तांच्या काळातील सैन्य व्यवस्था, पाटलिपुत्राचे प्रशासन, सामाजिक स्थिती व त्या काळातील राजदरबारचे केलेले चित्रण ह्या सर्व गोष्टी मौर्यकालीन इतिहास जाणून घेण्यास उपयुक्त ठरतात असे म्हणता येईल. चंद्रगुप्ताच्या दरबाराचे वर्णन. मॅगस्थेनिसने जवळून पाहिलेल्या चंद्रगुप्ताच्या दैनंदिन जीवनाचे व दरबाराचे विस्तृत वर्णन इंडिकामध्ये केलेले आहे. राज्याच्या रक्षणासाठी स्त्री अंगरक्षक होत्या. जीविताला धोका असल्याने राजा जो होता तो झोपण्याची जागा दररोज बदलत असे. सम्राट हत्तीवर बसून शिकार करी. तसेच तो भव्य मिरवणुकीसह राजधानीच्या बाहेर पडे. त्याचा राजवाडा थाटमाट संपन्न होता. त्या स्तंभावर सोन्याचा पत्रा मडवलेला होता. त्यावर चांदीचे पक्षी कोरलेले होते. राजवाड्यात भव्य इमारती, सरोवर, उपवने व भोवताली वृक्षराजी होत्या. तसेच या ठिकाणी सोन्याच्या भांड्याचा सर्रासपणे वापर चालू होता.
नक्षीकाम केलेली टेबल खुर्च्या दिवाणखान्यात होते. हिरे माणिक मोतीने मढवलेल्या तांब्याच्या भांड्याचा उपयोग या काळात केला जात होता. राजपरिवार जो होता तो वेलबुट्टी व सोन्याचे जरीकाम केलेली वस्त्रे वापरत होता. अशा प्रकारे राजदरबाराचे वर्णन मॅगस्थनीजने आपल्या इंडिका या ग्रंथामधून केले आहे. तसेच तो म्हणतो राजा जो होता तो हत्ती व घोड्याचा उपयोग करी आणि समाजामध्ये शस्त्र कवायती व बैलांच्या स्पर्धा होत असत. तसेच पाटलीपुत्र या राजधानीचे वर्णन मॅगस्थनीजने केले आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. शहर व्यवस्थापनासाठी 30 सदस्यांचे एक मंडळ व 6 उपसमित्या होत्या. उद्योगधंदे, उत्पादन, मजुरांचे वेतन, मालाची शुद्धता, रक्षण, मजुरांचे रक्षण, परदेशी पाहुण्यांची व्यवस्था, जन्ममृत्यूची नोंद, खरेदी विक्री, व्यापार, कर आकारणी, परवाने, वजन मापे, सार्वजनिक कामे, मंदिर, बाजार व्यवस्था व धार्मिक कर गोळा करणे असे अनेकविध काम करणाऱ्या 6 समित्या इथं असलेल्या आपल्याला दिसून येतात. कर चुकवणाऱ्यांना कठोर शिक्षा होती. पाटलीपुत्र नगरी ही गंगा व शोण नदीच्या संगमावर वसलेली होती. त्या नगरीला भव्य सुंदर भोवताली तटबंदी व खंदक होता. शहरात जवळपास 64 वेशी व 570 बुरुज होते. नगराची लांबी 9 मैल रुंद आणि नगराची लांबी 9 मैल व रुंदी 1 मैल होती. अशी तपशीलवार माहिती मॅगस्थनीजने इंडिका या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तसेच मॅगस्थनीज चंद्रगुप्त मौर्याच्या सैन्याबद्दल सांगतो. चंद्रगुप्त मौर्याजवळ कार्यक्षम असे प्रचंड सैन्य होते. लष्कराची व्यवस्था पाहण्यासाठी 5 सदस्यांच्या 6 समित्या होत्या. युद्ध काळामध्ये त्या जास्तच कार्यरत असायच्या. पायदळ, अश्वदळ, रथदळ, हस्तीदळ, रसद पुरवठा व दळणवळण या समित्या या काळात बनवल्या गेलेल्या होत्या. सैन्याला रोख वेतन आणि धनुष्यबाण, तलवार, ढाल, बर्ची इत्यादी शस्त्र शासनाकडून दिलेली असत. अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्याच्या सैन्याबद्दलची माहिती आपल्याला मॅगस्थनीजच्या इंडिका या ग्रंथातून मिळते. त्याचबरोबर मौर्यकालीन समाज जीवनाबद्दल ही माहिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये विसंगती आढळून येते. भारतीय समाजामध्ये 7 वर्ग असून ती आपापली कामे वंश परंपरागत पद्धतीने करतात. जातीची बंधने कडक असून आंतरजातीय विवाहास मान्यता नाही. समाजात पंडित, शेतकरी, शिकारी, व्यापारी, कारागीर, सैनिक, गुप्तहेर व अधिकारी असे 7 वर्ग आहेत. पंडितांमध्ये संन्यासी व पुरोहित असे प्रकार 2 आपल्याला दिसून येतात. राजा ह्या वर्गाची दरवर्षी सभा बोलवून राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांवर त्यांचा सल्ला घेतो. सर्व जमीन राजाच्या मालकीची असून शेतकरी जमीन कसतात आणि राजाला उत्पादनाचा 1/4 हिस्सा कर म्हणून देतात. भटकणाऱ्या धनगर व शिकाऱ्यांचा स्वतंत्र वर्ग असून तो समाज रक्षणाची जबाबदारी सांभाळतो. लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलात तर सैनिकांचा मोठा वर्ग अस्तित्वात असून त्यासाठी शासन खर्च करते. राज्यात सक्षम असे गुप्तहेर खाते व हेराचा स्वतंत्र वर्ग आहे. हे लोक सम्राट व न्यायाधीशाला कटकारस्थानाची माहिती पुरवतात. दरबारी अधिकारी व सल्लागाराची 7वी श्रेणी दिसून येते. त्यातूनच सेनापती, न्यायाधीश, मंत्री व प्रमुख अधिकाऱ्यांची निवड करत असे. हा वर्ग चरित्रवान, कार्यक्षम व कुशाग्र बुद्धीचा आहे. मॅगस्थनीजने भारतीयांच्या स्वभावातील सूक्ष्म छटा या काळात स्पष्ट करण्याचा प्रयत्न इंडिकामधून केला आपल्याला दिसून येतोय, ज्यामध्ये भारतीय लोक मितभाषी, शांत, प्रामाणिक आहेत. 4 लक्ष सैन्यातील एका दिवसाच्या चोरीची रक्कम फक्त 200 दिनार होती. भारतीयांना लेखनकला माहीत नाही, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. काही लोक नदी समुद्र किनारी राहतात, मात्र बहुसंख्य समाज दगडविटांनी बांधलेल्या घरात म्हणजेच नगरात राहतो. ते प्रसंगी मद्यपान करतात, सरळ मार्गी असून चोऱ्या वगैरे करत नाहीत. कमी लोक न्यायालयात जातात. प्रजाजनाकडे भरपूर संपत्ती असून ती घरात उघड्यावर ठेवतात. ते वेगवेगळे भोजन करतात. त्यांच्यात बहुपत्नीकत्वाची प्रथा आहे. लोक उंची कपडे, वस्त्रे वापरतात. समाज कर्जबाजारी नाही व सावकार व्याज घेत नाहीत. अशा पद्धतीने समाजाचं वर्णन मॅगस्थनीजने आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मॅगस्थनीजला जसे समजले, जसा अर्थ लागला तसे त्याने वर्णन केले आहे. सत्याचा, वास्तवाचा विपर्यास झालेला असूनही त्याचा हा ग्रंथ भारताविषयी उत्तम व उपयुक्त माहिती देणारा आहे. डॉक्टर V.S. स्मिथ म्हणतात, त्याने भारताविषयी काही अचूक बाबींचे वर्णन केले आहे. मौर्यकालीन ऐतिहासिकतेचे विवरण करण्यासाठी मॅगस्थनीजचा इंडिका हा ग्रंथ उपयुक्त ठरतो असे आपल्याला म्हणता येईल. मौर्य काळाची माहिती आपल्याला पुरातत्वीय साधनांवरूनही मिळते. यामध्ये प्रामुख्याने सम्राट अशोकाच्या कारकिर्दीविषयी आपल्याला त्यातून माहिती मिळते. यामध्ये मौर्यकालीन शिलालेख, स्तंभालेख, लोहस्तंभ व नाणी यांचा समावेश होतो. सम्राट अशोकाचे 2 शिलालेख खरोष्टी लिपीत तर बाकी ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. जेम्स प्रिन्सेप नावाच्या ब्रिटिश पुरातत्व संशोधकाने 1840 मध्ये ग्रीक व लॅटिन लिपीच्या सहाय्याने खरोष्टी लिपीचे वाचन करून त्यावर ब्राह्मी लिपीची शब्दरचना त्यांनी शोधून काढली. यासाठी संशोधकांना अपार कष्ट व परिश्रम घ्यावे लागले.
त्या आधारेच अशोकाचे पुराभिलेख यांचे वाचन करता आले. अशोकाचे प्रमुख 14 शिलालेख व त्याच्या साम्राज्याच्या निरनिराळ्या भागात ते आपल्याला सापडलेले दिसून येतात. अफगाणिस्तान, पाकिस्तानसह दक्षिण भारतात येरगुडी, महाराष्ट्रातील सोपारा, गुजरातमधील गिरनार, ओरिसामधील कलिंग, धौली व जोगदायचे येथेही सापडलेले आहेत. दिल्ली येथील मेहरौली येथे एक लोहस्तंभ अद्वितीय नमुना आपल्याला पाहायला मिळतो, ज्यातून आपल्याला मौर्य साम्राज्याची माहिती मिळते. अशोकाच्या शिलालेख व स्तंभालेखाच्या स्थानांवरून राज्याची, त्यांच्या साम्राज्याची सीमा, सरहद समजण्यास मदत होते. अशोकाच्या राजपदाचा सिद्धांत, राजधर्म, राजाची भूमिका यामध्ये व्यक्त झालेले आपल्याला दिसून येते. त्याचे धार्मिक धोरण, बौद्ध धर्माविषयी असणारी भावना, प्रजेसंबंधी असणारी भावना, अधिकाऱ्यांना केलेले उपदेश, राजाज्ञा, धर्माज्ञा, कायदा व नियम याबाबतची माहिती आपल्याला मिळते. सम्राट अशोकाचा प्रजाहित दक्षपणा म्हणा, न्याय, सत्याची धारणा, सर्वधर्मपरायण वृत्ती याबाबतीतली माहिती आपल्याला या साधनांवरून समजून येते. कलिंगच्या शिलालेखात युद्धातील हानी व त्याबद्दलचा झालेला पश्चाताप याबद्दलचे सविस्तर वर्णन आपल्याला पाहायला मिळतो. मौर्यकालीन नाण्यांवरून आपणास सम्राट चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, सम्राट अशोक व इतर राजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. पदव्या, राजकीय भूमिका, राजाचे धोरण ही समजते. याशिवाय सम्राट अशोकाचा राजवाडा वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चैत्यस्तूप विहारांची निर्मिती केली व अनेक शिल्पकलेची देखील निर्मिती या काळात झाली आपल्याला दिसून येते. मौर्यकालीन सांस्कृतिक प्रगतीचे हे निर्देशक होते असे आपल्याला म्हणता येईल. या सर्व भौतिक आणि पुरातत्वीय साधनांवरून आपल्याला मौर्यकालीन इतिहासाचे रेखाटन करता येईल असे म्हणता येईल. मौर्यकालीन ऐतिहासिकतेचे समालोचन करताना सर्वप्रथम साधनांची मीमांसा, विश्लेषण करावे लागते. यामध्ये अशोकाचे शिलालेख व त्याचा विस्तार अभ्यासणे गरजेचे आहे. मौर्य सम्राट अशोकाचे लेख भारताच्या चारही टोकास असल्यामुळे त्याच्या राज्याचा विस्तार सबंध भारतवर्ष होता ही गोष्ट निश्चितपणे समजते. गिरनार, कालसी, शहबाजगडी आणि मनसेरा येथील लेखात 14 राजाज्ञा लिहिलेल्या आहेत. गिरनार आणि कालसी येथील लेख ब्राह्मी लिपीमध्ये असून शहबाजगडी आणि मनसेरा येथील लेख खरष्टी लिपीमध्ये आहेत. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये शेरेकुना या गावी द्वैभाषिक लेख असून तो ग्रीक आणि अरमाईक लिपीमध्ये लिहिला गेला आहे. धौली आणि जवगड येथील लेखात 11, 12, 13 अशा 3 राजाज्ञा नाहीत, परंतु त्याऐवजी 2 वेगवेगळे लेख तेथे कोरले आहेत. अशोकाने आपले प्रस्तरलेख आणि स्तंभलेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थळे यांच्या नजीक कोरवले आहेत. लोकांना या धर्माज्ञा सहजासहजी दिसाव्यात आणि त्यांचे लक्ष जावे यासाठी म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करण्यास नकोत या हेतूने सम्राट अशोकाने या लेखांची योजना केली असावी आणि अशा स्थानीच हे लेख कोरवले आहेत. या लेखांच्या स्थळांवरून अशोकाच्या राज्याचा विस्तार तर आपणास समजतोच. सर्व राजाज्ञा जरी ब्राह्मी लिपीमध्ये कोरल्या असल्या तरी देश विदेशानुसार तिच्यामध्ये भेद दिसून येतो. अफगाणिस्तानातील लेख तेथील लोकांना समजावा म्हणून अरमाईक आणि ग्रीक लिपीमध्ये कोरविला. तेथील राजाज्ञेमध्ये श्रमण शब्द आहे, परंतु ब्राह्मण शब्द गाळला आहे. अफगाणिस्तानमध्ये ब्राह्मण वस्ती नसणार हे उघडच आहे. ज्याप्रमाणे राजाने व्यापारी मार्ग लक्षात घेऊन लेख कोरविले, त्याचप्रमाणे संपन्न भूप्रदेशही राजाने लक्षात घेतला. मौर्यकालीन शहरांची माहिती. विविध लिखित पुराव्यांवरून मौर्यकालीन शहरांच्या ऐतिहासिकतेचे महत्त्व वर्णन करता येईल. सम्राट अशोक गादीवर आला त्यावेळी मौर्य साम्राज्य स्थिर स्थावर झाले होते. चंद्रगुप्ताच्या काळात भारतीय राजकीय जीवन ढवळून निघाले असले तरी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे काही महत्त्वपूर्ण फायदेही झाले होते. ग्रीक संस्कृतीशी ओळख झाल्यामुळे भारतीय संस्कृतीची क्षितिजे आपोआपच विस्तारली गेलेली होती. राजकीय आणि सामाजिक स्थैर्यामुळे राजाला प्रजेच्या हिताकडेही लक्ष देण्यास सवड मिळाली. काही ऐतिहासिक साधनांवरून मौर्यकालीन पुढील शहरांची माहिती मिळते. पाटलीपुत्र हे मौर्यांच्या राजधानीचे नाव. या राजधानीचा उल्लेख 5व्या प्रस्तरलेखात आला आहे. मुद्रा राक्षस या नाटकावरून चंद्रगुप्ताचे निवासस्थान या नगरात असल्याचे दिसून येते. दीपवंशामध्ये आणि महावंशामध्ये या राजधानीचा निर्देश केला गेला आहे. मॅगस्थेनीजने आपल्या इंडिका या ग्रंथात या नगरीचे वर्णन केले आहे. त्याच्यानुसार या नगराची लांबी 14 किलोमीटरपेक्षा जास्त असून रुंदी ही 3 किलोमीटर इतकी होती. या सगळ्या नगरीस 180 मीटर रुंदीचा आणि 9 मीटर खोल खंदक असून नगराभोवतालच्या तटबंदीस 570 बुरुज आणि 64 दरवाजेही होते. पाटलीपुत्र म्हणजे सध्याचे पाटणा, प्राचीन मगधची राजधानी. कलकत्ता बैराट लेखात राजा अशोक स्वतःला मागध म्हणवतो. या प्रस्तरलेखात निरनिराळ्या महत्वाच्या नगरांचाही उल्लेख आहे. 8व्या प्रस्तरलेखात राजा संबोधीस म्हणजे बोध गयेस गेल्याचे वृत्त आहे. गौतम बुद्धास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे या ठिकाणास तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले, म्हणूनच या नगरीस राजाने भेट दिली.
इलाहाबाद कोसम स्तंभलेख कौशंबीच्या महामात्रांना उद्देशून लिहिला आहे. उज्जैनी आणि तक्षशिला प्रसिद्ध शहरांचा धौली येथील पहिल्या लेखात उल्लेख आला आहे. बिंदुसार राज्यावर असताना अशोक उज्जैनीस प्रादेशिक होता. तो राज्यावर आल्यावर त्याचा पुत्र उज्जैनीस राज्यपाल होता. सुवर्णगिरी हे अशोकाचे दक्षिणेकडील ठाणे होते. तेथेही याचा पुत्र राज्यपाल होता. इशिला हे त्याचे दुसरे ठाणे. ब्रह्मगिरी आणि सिद्धापूर या नगराचा त्यामध्ये अंतर्भाव होता. इशिला म्हणजे म्हैसूरजवळील सध्याचे सिद्धापूर आणि सुवर्णगिरी म्हणजे मस्कीजवळील कनकगिरी हे स्थान म्हैसूर राज्यातील बल्लारी जिल्ह्यामध्ये आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर राजाने 8 वर्षाने कलिंग देशावर स्वारी केली होती. धौली आणि जौगड येथील प्रस्तरलेख खोदवले. या प्रस्तरलेखात 14 राजाज्ञांपैकी 1 ते 9 आणि 14व्या लेखाचाच अंतर्भाव आहे. याशिवाय तेथे 2 वेगवेगळे प्रस्तरलेख राजाने खोदवले. तोसलीच्या महामात्रांना उद्देशून ते लेख लिहिले आहेत. येथील ठाण्याचा राज्यपाल कुमारच होता. जौगड या ठाण्याचे नाव समापा असे असून जौगड येथील पर्वतास खेपिलिंग पर्वत असे नाव होते. बाराबर येथील गिरीशिखरास खलतिक असे नाव होते. रुम्मिनदेई येथील स्तंभलेखात बुद्धांच्या जन्मस्थानाचे लुंबिनीचे नाव आले आहे. या नगरांच्या उल्लेखावरून अशोकाच्या राज्यातील महत्त्वाची ठाणी ही असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रस्तरलेख आणि स्तंभलेख यातून अशोकाच्या राज्यांच्या सीमाचा उल्लेख पासून इतिहासाच्या अभ्यासासाठी भरपूर आधारभूत साहित्य उपलब्ध होऊ लागते. तत्पूर्वीच्या भारतीय इतिहासातील कालखंडासाठी दूरवर स्थलांतरित असलेल्या व विखुरलेल्या साधनांमधून पुराव्याचे कण टिपण्यासाठी प्रयत्नाचा पराकाष्ठा करावा लागतो. परंतु मौर्य काळापासून समकालीन अगर नंतरच्या काळातील लिखित आधारांमधून तौलनिकदृष्ट्या भरपूर माहिती मिळते. मौर्य काळात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीबाबत विशेषत्वाने माहिती मिळते, कारण धार्मिक वाङ्मय, नाणी इत्यादी साधनांमधून मिळणाऱ्या पूरक पुराव्यांखेरीज सर्व देशभर शिलालेखांवर व स्तंभालेखांवर कोरलेले राजाचे स्वतःचे आज्ञालेख उपलब्ध झालेले आहेत. कालसी, मानसेहरा, शहाबाजगडी, गिरनार, सोपारा, येरागुडी, धौली आणि जोगडा या ठिकाणी सापडलेली 14 शिलासने बैराट, रूपनाथ, सहस्राम, ब्रह्मगिरी, गविमठ, रामेश्वर, मास्की, पालखीगुडू, मंडगिरी, सिद्धापूर, येरागुडी, गुर्जर व झांशी येथे सापडलेली अनेक शिलासने व कोरीव लेख यांचा यात समावेश होता. अलाहाबाद, दिल्ली टोपरा, दिल्ली मेरठ, लौरिया नंदनगड आणि रामपुरवा या ठिकाणी 7 स्तंभस्थाने देखील सापडलेली आहेत. इतर कोरीव लेख बाराबर गुहा येथील 3 लेख, रुम्मिनदेई, निगली सागर, अलाहाबाद, सांची, सारनाथ आणि बैराट या ठिकाणी सापडले आहेत. अलीकडे कंदहार येथे ग्रीक आणि अरमायिक लिपीतील लघुलेख देखील सापडलेला आहे. पियदस्सी हे बिरुद कोणासाठी वापरले आहे याची निश्चिती होईपर्यंत या कोरीव लेखाचे महत्त्व समजण्याजोगे नव्हते. कारण मास्कीच्या आज्ञालेखाचा एक अपवाद सोडला तर इतर शिलालेखातून कोठेही राजाचे नाव दिलेले नाही. मास्कीचे शिलासन 1915 मध्ये बराच काळापर्यंत सापडले नव्हते. या विषयावरचे पहिले प्रकाशन जेम्स प्रिन्सेपने केले. त्यालाच आज्ञालेखांमधील लिपीचा शोध लावण्याचे श्रेय आहे. बौद्ध धर्माविषयी येणाऱ्या उल्लेखांमुळे प्रिन्सेपने देवनाम पियदस्सी या शब्दाची सांगड श्रीलंकेच्या राजाबरोबर घातली. परंतु यामध्ये अर्थातच तथ्य नाही, कारण निश्चितच उणीवा होत्या. उदाहरणार्थ, आज्ञालेखाचा लेखक असा दावा करतो की भारतामध्ये विहिरी खणण्याचे काम व रस्ते बांधण्याचे काम आपण केले, परंतु श्रीलंकेचा राजा भारतात अशी कामे करण्यासाठी कशा आज्ञा देऊ शकेल असा प्रश्न पडतो. यानंतरच 1837 मध्ये दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेच्या इतिहासासंबंधीच्या बौद्ध भिक्षूंनी रचलेल्या 2 प्राचीन सनावळ्या श्रीलंकेमध्ये अभ्यासल्या गेल्या. या ग्रंथांमध्ये अशोकाला पियदस्सी हे बिरुद लावले असल्याचे प्रिन्सेपच्या निदर्शनास आणले गेले आणि त्यामुळेच अशोक हाच या आज्ञालेखांचा लेखक हा दुवा या नव्याने अचूक पुराव्यामुळे मिळाला. हुयेनसेंग या चीनी बौद्ध यात्रेकरूने इसवी सनाच्या 7व्या शतकात भारतात प्रवास करीत असताना राजगृह, श्रावस्ती व इतर ठिकाणी पाहिलेल्या स्तंभांचा उल्लेख आपल्या वृत्तामध्ये केलेला आहे. यापैकी काही स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे होते तर काही राजाज्ञा होते. यांच्यापैकी कोणताच स्तंभ अजूनही सापडलेला नाही. कदाचित आणखी काहीही न सापडलेले स्तंभ असू शकतील. इसवी सनाच्या 4थ्या शतकात बौद्ध धर्मग्रंथ गोळा करण्यासाठी भारतात हिंडणाऱ्या फाहियान या दुसऱ्या एका चीनी भिक्षू प्रवाशाने येथील शीर्षसह सिंह असलेल्या स्तंभाचे व पाटलीपुत्राच्या परिसरातील एका कोरीव स्तंभाचे वर्णन केले आहे. यापैकी कोणताही स्तंभ अजूनपर्यंत सापडलेला नाही. आज्ञालेखांचा मार्गदर्शन करण्याचा हेतू लक्षात घेता
बरीच शक्यता अशी दिसते की दगडाखेरीज लाकडासारख्या नाशवंत वस्तूंचाही उपयोग आज्ञालेख कोरण्यासाठी केला गेला असावा व ते आज्ञालेख मौर्य साम्राज्याच्या सर्व भागात गेले असावेत. इतर प्रकारचे पृष्ठभागही अनेक प्रती करण्यासाठी नक्कीच वापरले असावेत, पण ते आता अजून स्पष्ट झालेली नाही आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे स्थानिक भाषेंचा वापर शिलालेख लिहिण्यासाठी. उत्तरेतील मानसेहरा व शहाबाजगडी येथील 2 दीर्घ शिलासने पर्शियन, अरेमिक यापासून बनलेल्या खरुष्टी लिपीमध्ये कोरलेली आहेत. कंधारमध्ये अलीकडे सापडलेला लेख द्वैभाषिक असून ग्रीक व अरेमिक भाषांमध्ये कोरलेला आहे. बाकीचे सर्व दख्खनच्या दक्षिण भागातील लेख ब्राह्मी लिपीत आहेत. संस्कृत व प्राकृत लिखाणासाठी वापरण्यात येणारी भारतातील ही ज्ञात असलेली सर्वात प्राचीन लिपी आहे. म्हणजेच सम्राटाचे जे काही आज्ञालेख आहेत त्या सर्व साक्षर प्रजाजनांनी वाचावेत अशी त्यांची इच्छा होती. हे स्थानिक लिपीच्या वापरावरून आपल्याला दिसून येते. तिबेटी पुराव्यांबद्दल सांगता येईल की दिव्यावदान व तत्सम ग्रंथांमधून अशोकाभोवती रचलेल्या अनेक कथा आहेत. या ग्रंथांचे जतन भारताबाहेर प्रामुख्याने तिबेटी व चिनी ग्रंथांमधून केलेले दिसून येते. त्यांच्यामधील पुराव्याचा सर्वस्वी वापर करता येणे शक्य नाही, कारण बौद्ध भिक्षूंनी त्याची पुनर्रचना केलेली आहे आणि अशोकावर बौद्ध धर्माचा किती प्रभाव पडला होता हे स्पष्ट करण्यासाठी या कथांचा उपयोग करून घेण्यात आलेला आहे, यात काही शंका नाही. वाङ्मयातील याच विशिष्ट गटातील आणखी एक आधार म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटी तारानाथ या लामाने लिहिलेला तिबेटचा ग्रंथ इतिहास. मौर्याशी संबंधित असलेल्या काही ऐतिहासिक आख्यायिका यामध्ये विपर्यस्त स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत, पण मौर्य काळासंदर्भातील माहिती यातून निश्चितच मिळते. ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. यातील आणखीन एक मुद्दा म्हणजे मौर्यकालीन लिखित साधनांची ऐतिहासिकता. मौर्य काळातील माहितीचा प्रमुख स्रोत म्हणून आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाकडे पाहतो. जरी या ग्रंथाचे संपादन व पुनर्लेखन नंतरच्या शतकांमधून झाले असले तरी त्याचा मुख्य भाग आणि सुरुवातीच्या प्रकरणांपैकी अनेक प्रकरणे ही निश्चितपणे चंद्रगुप्ताच्या काळात व त्या सुमारासच लिहिली गेलेली आहेत. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या मजकुरातून मूळ मजकूर वेगळा काढणे तितकेसे सोपे नाही. परंतु अर्थशास्त्रात वापरल्या गेलेल्या संज्ञा व अशोकाच्या आज्ञालेखांमधील संज्ञा यातील साम्य मौर्य राज्यकर्त्यांच्या या ग्रंथाचा परिचय होता हेच सूचित करते. त्या काळातील प्रचलित आर्थिक व राजकीय विचारांचे स्पष्ट पद्धतशीर पृथक्करण करून त्याहून म्हणजे विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीतील त्याचा व्यावहारिक उपयोग या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे. यातच या ग्रंथाचे महत्त्व आहे. अशोकाच्या शासकीय उपाययोजनांमध्ये आपण या दोहोंमधील निकट साम्य पाहू शकतो. या इतर वाङ्मयीन साधनामध्ये आणखीन एक ग्रंथ येतो, तो म्हणजे त्या सुमारास भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांची माहिती मिळते आपल्याला. मौर्य साम्राज्याची माहिती देणारा आणखीन एक महत्त्वाचा परकीय प्रवासी वृत्तांत म्हणजेच मॅगस्थेनिसचा इंडिका हा देखील एक महत्त्वाचा भाग आपल्याला साधन म्हणून अभ्यासता येईल. मॅगस्थेनिसने चंद्रगुप्ताच्या दरबाराला भेट दिली होती आणि पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरी ठिकाणी तो काही काळ राहिलेला होता. दुर्दैवाने त्याचे मूळ लिखाण उपलब्ध नाही, परंतु वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्याने उद्धृत केलेले उतारे फक्त शिल्लक राहिले आहेत. स्ट्रॅबो आणि डायोडोरस या दोघेही पहिल्या शतकातील होते. तसेच ॲरियन जो 2ऱ्या शतकातील आहे इसवी सनाच्या, यासारख्या काही ग्रीक लेखकांच्या लिखाणातील उतारे दिले गेलेले आहेत, ज्यातून याचे संकलन करून लिखाणकाम करण्यात आलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिणाऱ्या प्लिनीने आपल्या लॅटिन ग्रंथात मॅगस्थेनिसच्या वृत्तांताचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे साहजिकच उतार्याच्या रूपाने मिळणाऱ्या वृत्तांताची विश्वसनीयता काहीशी कमी होते, कारण मूळ ग्रंथामधील उतारे देत असताना लेखकाच्या व्यक्तिगत पूर्वग्रहाचा काही ना काही भाग निसंशयपणे त्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न असतो किंवा संभव असतो. वाङ्मयीन पुराव्याचा विचार करत असताना ते कशा प्रकारे हाताळावेत यासंबंधी काही विचार मांडणे जरुरीचे आहे. वाङ्मयीन पुराव्याचा विचार करता अनेक समकालीन साधने कालावघात नष्ट झालेली असतात किंवा प्रकाशित तरी आलेली नसतात आणि त्यामुळे अनेक अज्ञात विभागांची परिश्रमपूर्वक अभ्यासाने छाननी करून अगर नवे संशोधन करून जुळणी करावी लागते. काही साधनांच्या साहित्यिक शैलीमुळे समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ अर्थशास्त्राची रचना सूत्रबद्ध पद्धतीने झालेली आहे, कमीत कमी शब्दांचा वापर येथे केला गेलेला आहे, त्यामुळे साहजिकच वाक्यांचे अर्थ लावताना देखील इतिहासकारांचा गोंधळ उडतो. आणि शेवटी म्हणजे लिखाणांच्या अस्सलपणाविषयीची समस्या ही तितकीच महत्त्वाची आहे. याबाबतीत इतिहासकारांना भाषाशास्त्रज्ञांची मदत होते. याशिवाय संपूर्ण खात्री पटवण्यासाठी वापरता येण्याजोगे एकमेव साधन म्हणजे इतर साधनांमधून मिळणारा उपलब्ध असणारा पुरावा. या ठिकाणी मॅगस्थेनिसने केलेले पाटलीपुत्र शहराचे वर्णन आपल्याला उदाहरणादाखल घेता येईल. तो म्हणतो या शहराभोवती लाकडी तटबंदी होती. पुरातत्वीय उत्खननामुळे
पाटणा शहराच्या जवळ लाकडी तटबंदीचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. जेव्हा असा उपलब्ध पुरावा होऊ शकत नाही तेव्हा माहितीची चिकित्सापूर्वक छाननी करून खोट्या वाटणाऱ्या माहितीपासून संभाव्य सत्य वेगळे काढण्याचा प्रयत्न करीत राहणे हाच मार्ग इतिहासकारांपुढे राहतो. मौर्यकालीन ऐतिहासिकतेचे समालोचन व पुनर्लेखन करताना आपणास वरील बाबी विचारात घ्याव्या लागतात. शेवटी मी कन्क्लुडिंग रिमार्क्सकडे येतोय. भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. अगदी ग्रीक रोमन संस्कृतीपेक्षाही प्राचीन भारतीय परंपरेला संस्कृतीला महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन भारतीयांनी इतिहासाला पर्यायवाचक शब्द म्हणून पुराण ही संज्ञा वापरलेली आहे. किंबहुना इतिहासाला भारतीयांनी 5वा वेद म्हणूनही संबोधलेला आहे. भारतीय इतिहासाकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहत होते. भारतीयांनी इतिहासाचे विश्लेषण हे आध्यात्मिक पातळीवरून केल्याचे दिसून येते. तत्वज्ञान, व्याकरण, ज्योतिष, वैद्यकशास्त्र, नृत्य, गायन, वादन इत्यादीच्या माध्यमातून इतिहासाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. इतिहासाचा प्राचीन उल्लेख अथर्ववेदात मिळतो. विविध पुराणांच्या माध्यमातून भौगोलिक संदर्भासह इतिहासाच्या नोंदी आढळतात. या पुराणांमधूनच निरनिराळ्या राजवंशाची वंशावळी, राजा संदर्भाने घडामोडी इत्यादींची माहिती मिळते. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग या 4 युगांच्या माध्यमातून किंवा दशावताराच्या माध्यमातून इतिहासाचा प्रवाह दाखवलेला आपल्याला आढळून येतो. भारतीय ग्रंथकारांनी मानवी जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली. परंतु इतिहास लेखन करणे हा भारतीयांचा कधी मनाचा पिंड नव्हताच. त्यामुळे प्राचीन भारतीयांच्या लेखनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे तो दिसून येतो. त्यांना वर्तमानापेक्षा भविष्य व मोक्षाचा विचार महत्त्वाचा वाटत असल्याने भारतीय जीवनामध्ये वास्तववादापेक्षा आदर्शाला महत्त्व जास्त असल्याने लेखनामध्ये काय आहे यापेक्षा काय असावे यावर भारतीयांनी भर दिला. त्यामुळे त्यांच्या लिखाणावरती काही मर्यादा आलेल्या दिसून येतात. प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा प्रारंभ ऋग्वेदापासून आहे असे डॉक्टर R.C. मुजुमदार यांचे मत आहे. ते म्हणतात, वेद, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदांच्या माध्यमातून इतिहासगर्भ लेखन आढळते. ब्राह्मण ग्रंथांमधून तत्कालिक धर्म, समाजाच्या धारणा, राजकीय संकल्पनांची माहिती मिळते. महानिर्वाण सूत्रे, त्रिपिटके, जैन आगम ग्रंथ हे ग्रंथ धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तसेच ऐतिहासिक चरित्रे, नाटके, राजतरंगिणीसारखे ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख या सर्वांमधूनही भारतीय इतिहासाचे दर्शन सूत्ररूपाने आपणास घडते. अशी समृद्ध ग्रंथ परंपरा भारतीयांना असली तरीही हे लेखन स्थळ व काळाच्या चौकटीत केलेले आढळत नाही. घटनांची मांडणी कालक्रमानुसार झालेली नाही. उदाहरणार्थ रामायण महाभारत या महाकाव्यातून आपणास माहितीचा खजिना मिळतो, परंतु या काळानिश्चितीबाबत ठोस उल्लेख मिळत नाही. भारतीयांच्या इतिहास लेखनात कल्पनाविलास व वास्तव यांची सरमिसळ झालेली आहे. धर्म, धार्मिक श्रद्धा, दंतकथा, देवदेवतांच्या कथा, चमत्कार अशा अनाकलनीय गोष्टी आढळतात. चरित्र, युद्ध, राजनीतिशास्त्र, आख्यायिका इत्यादी गोष्टींवरती इतिहास लेखनात भर आढळून येतोय. त्यामुळे ग्रंथसंपदा भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असली तरी इतिहासाच्या दृष्टीने लेखन झाले नव्हते हे आपल्याला मान्य करावे लागेल. शेवटी मला इतकंच सांगावं वाटतं की प्राचीन भारतीय वाङ्मयातून, ग्रंथांमधून माहिती भरपूर मिळते, परंतु स्थळ काळाचे स्पष्ट निर्देश नसल्यामुळे गतकालीन घटनांची कालक्रमानुसार मांडणी करणे शक्य होत नाही. प्राचीन भारतीय लिखाणात पांडित्य, विद्वत्ता होती, परंतु ऐतिहासिक दृष्टीचा अभाव होता हे देखील आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. त्यांना गतकालीन घटनाच्या नोंदी भावी पिढ्यांसाठी नोंद करून ठेवणे आवश्यक वाटले नाही. त्यांनी त्या मौखिक परंपरेने टिकवल्या हे सत्य आहे. म्हणूनच मौर्यकालीन इतिहास व ऐतिहासिकतेचे समालोचन व पुनर्लेखन हे उपलब्ध साधनांची विश्वसनीयता आणि त्यासंबंधी इतिहासकारांचे विचार त्या सहाय्यकारी शास्त्रांची जोड देऊन आपल्याला करावे लागेल असे म्हणावे लागेल. मी सर्व श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सिंधुजन अकादमीचे डॉक्टर सुजित शिंदे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो की ज्यांनी ही तुमच्यासमोर प्रकट होण्यासाठीची मला संधी उपलब्ध करून दिली. आज 100व्या पुष्प गुंफण्याचा मान मला मिळाला व त्यांच्या उपक्रमाचे शतक साजरे झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. काही शंका असतील तर नक्की विचारा.